नमस्कार मंडळी, मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये। तर मी आज बनवणार आहे बटाट्याची पिवळी भाजी। त्याच्यासाठी हे मी एक 6-7 बटाटे उकडून साल काढून तुकडे करून घेतलेले असे छोटे छोटे। आता ह्याच्या फोडणीसाठी मी एक वाटण बनवणार आहे। तर त्याच्यासाठी मी हे अद्रक घेतले 1 इंच, लसूण पाकळ्या घेतल्यात एक 5-6 आणि ह्या 10-12 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्याचे 2-2 तुकडे केलेत। आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण ह्याला आधी फोडणी देऊया। त्याच्यासाठी मी हे मोठे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत। चला आता आपण आधी ह्याला फोडणी देऊया। फोडणीसाठी मी कढई ठेवलेली आहे गरम व्हायला, त्याच्यामध्ये तेल टाकूया। बटाट्याच्या भाजीसाठी मी जास्त तेल वापरणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता। एक 4 चमचे तेल मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। आता अर्धा चम्मच मोहरी टाकूया, अर्धा चम्मच जिरे, कढीपत्ता टाकूया। त्याच्यामध्ये लगेच कांदा ॲड करायचा आहे। हे मोठे 2 कांदे उभे चिरून घेतलेत मी। व्यवस्थित गोल्डन फ्राय होईपर्यंत आपल्याला कांदे भाजून घ्यायचे। कांदा आपला हा भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जे मिरचीचं वगैरे वाटण केलेलं होतं, आलं लसूण मिरची, ते वाटण टाकायचं आहे ह्याच्यामध्ये। वाटण करताना पाणी ॲड करायचं नाही वाटणात, तसंच फिरवून घ्यायचं बिना पाण्याचं। ते सगळं व्यवस्थित ह्याच्यात ॲड करायचं आहे आणि एक 2-3 मिनटं हे वाटण व्यवस्थित आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे। अर्धा चमच हळद घालूया, हे बटाटे आपण शिजवून घेतले ते बटाट्याचे तुकडे टाकूया, चवीप्रमाणे मीठ, व्यवस्थित हलवून घ्यायचं। एक 2 ते 3 मिनिटं याला आपण झाकून वाफ द्यायची। 2 मिनिटं झालेले आहे। कोथिंबीर ॲड करूया आणि हे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आता आपण ह्याला सर्व करून घेऊया। ही बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे। तुम्ही ह्याला कशाबरोबर ही पुरी चपाती आंबोळी बरोबर ही भाजी छान लागते। अशा पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही। भाजी ही अशी आपली बटाट्याची आता तयार झालेली आहे। आणि जर तुम्हाला माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करत जावा। थँक्यू।